मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होणार। मुंबई मनपा आयुक्तपदी अश्विनी भिडेंचं नाव जवळपास निश्चित, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। अश्विनी भिडेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। मुंबई पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे स्पर्धेत, शिंदेंचं मन वळवण्यासाठी भिडेंचे प्रयत्न। रुपाली चाकणकरांच्या नंतर नीलम गोऱ्हे निशाण्यावर। गोऱ्हे आणि खरात यांच्यात आर्थिक लागेबांधे, तृप्ती देसाईंकडून नवा दावा। खरातशी आर्थिक संबंधांचे आरोप गोऱ्हेंनी फेटाळले, कुठल्याही भोंदूला न भेटल्याचा नीलम गोऱ्हेंचा दावा। आसाम विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस करणार प्रचार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार 2 ते 3 सभा। अशोक खरातच्या कार्यालयाचा डिजिटल पंचनामा। खरातच्या कार्यालयामधून एसआयटीने महत्त्वाचे पुरावे केले जप्त। बस्तरमधून माओवादी जवळजवळ संपुष्टात। गृहमंत्री अमित शहांकडून माओवाद विरोधी धोरणांचं समर्थन। खरातच्या मंदिरावर भाजप नेत्याची मेहरबानी। पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना देखील ईशानेश्वर मंदिराला कोटभर निधी। बुवाबाजी परीकडे सुद्धा खरातचे उपद्व्याप। भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळून दिल्याची सूत्रांची माहिती। 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पास महागणार। वाहन चालकांच्या खिशाला बसणार कात्री। इराण युद्धामध्ये सहभागी अमेरिकेच्या विमानांना स्पेनच्या आकाशात नो एंट्री। युद्ध अन्याय असल्याच्या भूमिकेवर स्पेन ठाम। सौदी तळावर इराणनं अमेरिकेचं विमान पाडलं। इराणनं सौदी अरेबियातल्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला हल्ला। आखातातलं युद्ध आणखी दीड महिना चालेल। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची माध्यमांना माहिती। युद्धाला 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम। तेलंगणामध्ये पालक आधार विधेयक मंजूर। आई वडिलांना निराधार सोडल्यास 15% पगार कपात। पहिल्यांदाच आमदार खासदार सुद्धा कायद्याच्या कक्षेत। राज्यावर अवकाळी पावसाचं संकट। वाशिम, शिर्डी, धुळ्यासह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। नांदेड शहरात अवकाळी पावसाची हजेरी। शहरी भागात जनजीवन विस्कळीत, तर शेतकऱ्यांना बसला जबर फटका। गुवाहाटीत युवा वैभव सूर्यवंशीचं वादळ। रियान परागच्या राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर दणदणीत विजय। आज पंजाब विरुद्ध गुजरात सामना। न्यू चंदीगडमध्ये रंगणार सामना।